आमची संघटना पूर्ण महाराष्ट्रातली आलेली आहे. पूर्ण थिएटर संगीतवारीचे 82 थिएटर आहे. त्यापैकी 40 ते 45 थिएटरमध्ये डीजे डान्स चालू आहे. थिएटरला लायसन्स दिलेलं आहे लाईव्ह, पेटी, तबला, ढोलकी आणि गायिका याच्यासाठी लायसन्स दिलेले आहे. आणि RR पाटलांनी डीजे बंद केला होता. तो पनवेलचा डीजे बंद झाला आणि इकडे थिएटर मध्ये आला, ग्रामीण मध्ये आला. मग हा डीजे बंद व्हायला पाहिजे. तुम्हाला ज्या पद्धतीने लायसन्स दिले त्या पद्धतीने तुम्ही थिएटर चालवायला पाहिजे. हे बंदिस्त आहे. पण आज महाराष्ट्रातल्या 10,000 कलावंतांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे. मग तुम्ही जर कलावंत कामावर नाही घेतले आणि नुसतं डीजे वरती तुम्ही थिएटर जर चालवलं तर कलाकार घडणार कुठून? आणि आज कलावंतांवरती उपासमारीची वेळ आल्यामुळं आज 3-3, 4-4, 5-5 लोक एक कलावंतांच्या मागं आहे पोट भरण्यासाठी. आणि मग त्यालाच काम नसलं तर मागची 5 लोक कशी पोट भरणार? हा, मग मी काय म्हणते की डान्स बार हा बंदच व्हायला पाहिजे. आम्ही शासन दरबारी सुद्धा आम्ही उपोषण करू. आज कलावंत आत्महत्या करायला लागले. शेतकऱ्यांसारखी परिस्थिती झालेली आहे. आज कलाकारांना काम नाहीये. आणि हे थिएटरवाले प्रत्येक थिएटरमध्ये जामखेडला जास्त चालू आहे, बारामतीला चालू आहे, फक्त सणसवाडी, धाराशिवला पण चालू आहे. हा, हे जामखेडची लातूरला सुद्धा डीजे चालू आहे. हे कला केंद्रामधलं आहे, हॉटेल मधलं नाहीये. जवळ घेऊन बघा, हे कला केंद्रामधलं आहे, पुणे जिल्ह्यातलं आहे. बघा क्लिप घ्या, सगळ्यांना क्लिप देऊन टाका ती. म्हणजे अशा पद्धतीने कलावंतांवरती उपासमारीची वेळ आहे. आता 1 वर्ष झालं आम्ही झगडतोय. सगळ्या ठिकाणी आम्ही उपोषण केलेलं आहे. आता उपोषण आम्ही मंत्रालयासमोर करणार आहे. शासनाने पण या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे. आज 10,000 कलावंत उपासमारीच्या प्रसंगामध्ये आहे. काही लोकांनी, 2 लोकांनी त्या आत्महत्या केलेली. याला कोण जबाबदार आहे? मग ह्या डीजे बंद करण्यासाठी फक्त शासनाने एकच केलं पाहिजे, डीजे बंद करा, नाहीतर तुमचे लायसन रद्द. एवढंच जरी केलं, 2-3 दिवस थिएटर जरी बंद ठेवले तरी डीजे बंद होईल. पण शासनाने हा उपक्रम राबवला पाहिजे. कारवाई झाली पाहिजे. कारवाई होत नाही, लेवलला होत नाही. कारवाई झाली पाहिजे आणि डीजे बंद केला पाहिजे. म्हणजे कलावंतांना काम मिळेल ना. कुठल्याच थिएटरनी डीजे चालू नाही केला पाहिजे, तरच ह्या कलावंतांना काम मिळेल. ज्या बार संदर्भात आता पनवेलला मुंबईला बार चालू होती, त्यातल्या काही मुली या लावणी कला केंद्रामध्ये आल्या त्या डीजेच्या तालावर नाचायला, म्हणजे साऊंड सिस्टमच्या तालावर नाचण्यासाठी. त्यांना कलेतला काही गंधमन नाही. हॉलमध्ये 2 लेडीज असतात आणि 10-15 जेंट्स असतात. या रूम मध्ये गेले की तिथं त्यांचे छोटासा डेग आणतात आणि त्याच्यावर हे आतमध्ये नृत्य करतात. ते बी असं नृत्य करतात की ते आपल्या महाराष्ट्राला गालबोट लागल असं नृत्य करतात. आणि ते आतमध्ये असं विषय होतो तिथं, म्हणजे काहीही होऊ शकतो त्या रूम मध्ये. कोण दारू पिऊन येतो, कोण काही करतं. मग आता त्या रूम मध्ये जर 2च लेडीज असतील आणि या असं जर करत असतील तर तिथं कुठंतरी शासनाने लक्ष घालून या केंद्रावर कुठंतरी कलाकारांच्यासाठी बनवलं गेलं होतं. हो, कला केंद्राचंच लायसन त्याला, म्हणजे शासकीय कलेक्टरकडून लायसन मिळतं. कलेक्टरकडून त्यांना परवानगी मिळते की बाबा ह्या अशा संस्कृती चालण्यासाठी कलाकार म्हणजे कुठंतरी 4 पैसे त्यांना निवारा व्हावा. असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे 2-3 कला केंद्र आहेत. त्याच्यामध्ये काय झालं, कोरोनाच्या पिरियडमध्ये या कलावंतांची उपासमारीची वेळ आली आणि या लोकांनी अशी आयडिया काढली की याच्यावर 2च मुली आणि
बाकीच्यांना जे जेंट्स कलाकार आहे त्यांना घरी बसवायचं, एक गायिका असती तिला बी घरी बसवलं आणि त्यांच्यातच ते डीजे चालू करतात आणि त्याच्यातच ते थिएटर हो असली चालू आहे. लावणी ही महाराष्ट्राची लोककला आहे आणि ती जिवंत राहणे हे गरजेचं आहे चालू काळामध्ये. राष्ट्रपती यमुनाबाई वाईकर, रोशन सातारकर अशा कलावंत या कोल्हाटी डोंबारी समाजामधून होऊन त्यांनी देशाचं नाव परदेशापर्यंत, अमेरिका असो लंडन असो या देशापर्यंत ही लावणी पोचवण्याचं काम केलेलं आहे. आणि तो लावणी कलावंत आज उपासमारीच्या योगामध्ये आहे. जी तमाशा कला केंद्र उभारण्यात आली ती शासनाने कलावंतांच्या उपजीविकेसाठी स्वतः बांधून द्यावी आणि जे थिएटर मालक आहेत ते कलावंतांना पैसे त्या उपजीविकेचे मिळतात त्यातले जवळजवळ 80% कलावंत मालक लोकच घेतात. तर हे कलावंत जे आहेत त्यांच्या घरची कुटुंब ही जगली पाहिजेत आणि महाराष्ट्राची लोककला ही जिवंत राहणे गरजेचं आहे. त्यासाठी मी छोटासा तमाशा कलावंत माझे हात जोडून शासनाला विनंती करतो की आम्हाला कलावंतांना जगू द्या आणि महाराष्ट्राची कला ही लावणी लोककला ही जिवंत राहू द्या. एवढंच हात जोडून मी सामान्य कलावंत बोलू इच्छितो. माझं आज वय 60 आहे पण मी अजून तबला आणि ढोलकीच वाजवतो. सांस्कृतिक कला केंद्र ही स्वतः मालकी हक्काचे मालकांचं आहे. ही मराठी समाजांनी थिएटर बांधलेले आहेत पण शासनाने त्यांना लायसन दिल्यामुळं त्यांचं ते चालू आहे. पण आज महाराष्ट्राची कला या संस्कृतीतूनच बाहेरच्या देशात गेलेली आहे. आज अकोला या ठिकाणी लावणी महोत्सव भरवला जातो तो सांस्कृतिक कला केंद्रातूनच त्या लावण्या तिथं प्रसिद्ध झालेल्या आहेत. आणि तो भाग आमचा जे आहे या कलांचा आमच्या हाडामासाचे आम्ही कलावंत आहोत. आणि ते जर डीजेच्या तालावर जर नाचत विजय सिंग मोहिते पाटील नाचवतील का? मग ही महाराष्ट्राची जी कला जी आहे ही लावणी प्रत्येक देशाच्या प्रत्येक गाणी वेगवेगळी असतात, डान्स वेगवेगळे असतात प्रत्येक देशाचे त्यांचे ते त्या कॅटेगरीवर चाललेलं असतं. तर आपल्या या महाराष्ट्राची सांस्कृतिक कला ही लावणी आहे आणि त्या लावणीचं जर डान्स बार जर होत असेल तर बाकीच्या कलावंतांनी काय करायचं? कलावंत हाडाचा आहेत, कलावंताला जात नाही. महाराष्ट्रामध्ये 10 ते 15 हजार लोक कलावंत आहेत. आता ढोलकी तबला पेटी आणि ढोलकी हे त्यांचं जीवन. कुठल्याही कलावंताला शेती नाही, कुठल्याही कलावंताला दुकान नाही, कुठले व्यवसाय नाहीत आणि अशामधून फक्त ढोलकी तबला पेटीवरच त्यांचं जीवन आता सध्या चालू आहे. आणि तो जर डीजेतच शासनाला एक विनंती आहे आमची की हा तात्काळ त्यांच्यावर कारवाई होऊन हे आमचे जेवढे कलावंत आहेत हे संपूर्ण उपासमारीची त्यांच्यावर वेळ आलेली. काल माझ्याजवळ साबळेवाडी कला केंद्रातून 3 लोक माझ्याकडे आले होते. अक्षरशः रडत होते. माझी परिस्थिती नसताना मी त्यांना 300 रुपये पदरचे दिले, मला तुम्ही बाबा घरी जावा. आज साबळेवाल्या कला केंद्रामध्ये देखील आणि नारायणगाव या पुणे जिल्ह्यातली मेन 2 गाव आहे की तिथं डीजे, बारामती एक आहे, चौफला एक आहे, अशा या 4 ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये डीजे चालू आहे. एक सरकारला एक विनंती आहे की तात्काळ त्यांच्यावर कारवाई होऊन हे बंद व्हावं आणि जे पूर्वी जे आपण जे चालवत होतो महाराष्ट्राची संस्कृती लावणी किंवा मराठी हिंदी गाणं अशा माध्यमातून हे चाललं पाहिजे.